उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओम राजेनिंबाळकर यांच्यासोबत चर्चा। ठाकरे गटाच्या टीकेनंतर ओमराजे निंबाळकर उद्विग्न, 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश जाहीर करणार असल्याची माहिती। ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। धाराशिवमधील गोवर्धनवाडी हे दुपारी 4 वाजता बैठक। ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून। उबाठाच्या 2 आमदारांकडून पुण्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांची भेट। आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्याकडून मनधरणी। ओमराजे निंबाळकर पक्षातच राहावेत यासाठी प्रयत्न। ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर। शिवसेना राष्ट्रीय समन्वयकाच्या सोबत ठाकरेंचे शिलेदार। फोटोमध्ये 4च खासदार दिसत असल्यामुळे चर्चांना उधाण। भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर। मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना भाजपात विलीन करण्याची अट। ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा खळबळजनक दावा। गद्दार आता सुनामीत वाहून जाणार। उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर पुन्हा घणाघात। उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। 22 जून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक। वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव उपस्थित। सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यांवर घेरायचं याबाबत चर्चा। महाराष्ट्रासह देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा। प्रशासनाची जय्यत तयारी। परीक्षा सुरळीतपणे पार पडण्याचं आव्हान। नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मेगा ब्लॉक रद्द। विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून निर्णय। 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक नसल्यामुळे दिलासा। मुंबईकरांचे सलग 3ऱ्या दिवशी हाल। संप मागे घेण्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा नकार। परभणीमध्ये मंदिराचा सभामंडप कोसळून 7 भाविकांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेवर शोक व्यक्त। लेकीसाठी बापाचे बिबट्याशी 2 हात। अकोले तालुक्यातल्या डोंगर गावातली घटना। धावताना बाप लेक विहिरीत पडल्यामुळे गंभीर जखमी। सांगोल्यातल्या राजुरी इथे लक्ष्मी मातेच्या मंदिरात चोरी। चांदीच्या मुखवट्यासह सोन्याचे डोळे आणि मंगळसूत्र लंपास। चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक रवाना। चाकण शिक्रापूर मार्गावर पिकअपचा अपघात। भरधाव वेगामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं। अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। गणपतीपुळे दुर्घटनेमधील आणखी 2घांचे मृतदेह सापडले। आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती। अजूनही 2 तरुणांचा शोध सुरू। मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाच्या सरी। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। मृग नक्षत्र संपत आला तरी पावसाची हुलकावणी। हिंगोलीमध्ये पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत। तलावांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची सुद्धा समस्या। संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना। 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार। जागतिक योग दिन देशभरात उत्साहात साजरा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यामध्ये योगाभ्यास। तर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सुद्धा अहमदाबादमध्ये योग साधना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जुहू बीचवर योगासन। सशक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठी योगविद्येचा अधिकाधिक प्रसार होणं आवश्यक। फडणवीसांची प्रतिक्रिया।